बँक खात्याशी संलग्न असलेल्या विमा क्लेमसाठी हिंदीमध्ये भाषांतर केलेली FIR मागितल्याच्या आरोपावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथील युनियन बँकेच्या फ्रेंड्स कॉलनी शाखेसमोर आंदोलन केलं। रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या योगेश बोपचे या तरुणाच्या अपघात विमा क्लेमसाठी FIR हिंदीमध्ये मागण्यात आल्याचा आरोप बोपचे कुटुंबियांच्या शेजाऱ्याकडून करण्यात आला होता। हा विमा योगेश बोपचे यांच्या युनियन बँकेतील खात्याशी संलग्न होता। दरम्यान सदरील अपघात विमा हा जनरल इन्शुरन्स कंपनीचा असून त्या कंपनीचे मुख्यालय कोलकात्यामध्ये आहे। तिथल्या अधिकाऱ्यांना मराठी समजत नसल्यानं क्लेम फॉर्म सोबत FIR चे हिंदी भाषांतर पाठवावं लागतं अशी माहिती युनियन बँकेकडून या प्रकरणी देण्यात आली आहे। योगेश बोपचे यांच्या या प्रकरणामध्ये देखील हेच कारण देऊन हिंदीमध्ये FIR मागवण्यात आली होती असं स्पष्टीकरणात्मक दावा बँकेनं केलाय। मनसेच्या आंदोलनानंतर युनियन बँकेनं मनसे आणि बोपचे कुटुंबियांची माफी मागितली आहे। त्यानंतर मनसेनं हे आंदोलन मागे घेतलंय। बँकेने स्पष्ट केलंय की व्यवहारासाठी मराठी ही राजभाषा म्हणून वापरली जाते आणि ऑनलाईन फसवणूक, ATM चोरी किंवा इतर प्रकरणांमध्ये मराठी FIR स्वीकारला जातो। मात्र विमा कंपनी कोलकात्यात असल्यानं हिंदी किंवा इंग्रजी भाषांतर आवश्यक ठरतं। यासोबतच मूळ FIR देखील जोडलेले असते असं बँकेचं म्हणणं आहे। या प्रकरणामध्ये मराठी भाषेचा अपमान झाल्याचा कोणताही मुद्दा नसताना काही लोकांनी जाणीवपूर्वक हा वाद निर्माण केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। आता युनियन बँकेनं माफी मागितल्यामुळे वाद संपल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। बँकेच्या शाखेसमोर आंदोलन करणाऱ्या सुमारे 50 मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नाव सांगा सर, मी हर्षद जुननकर आहे। युनियन बँक सेमिनरी हिल्स शाखेचा शाखा प्रबंधक आहे। बोपचे कुटुंबियांमध्ये त्यांच्या मुलाची डेथ झाली आहे। पहिले तर एक सांगाल, बोपचे कुटुंबियांनी तुमच्याकडे अर्ज घेऊन आले होते, हा अर्ज तुमची प्रतिक्रिया सांगा सर। ते त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या ATM कार्डवर 2 लाखाचा विमा आहे। त्यांना माहित नव्हतं ही गोष्ट, आम्ही त्यांना कळवली, त्यांना फॉर्म दिला आहे। याच्यात फक्त हा नॅशनल इन्शुरन्स कंपनीचा फॉर्म आहे, हा बँकेचा फॉर्म नाही आहे। याच्यात एक लिहिलं आहे की FIR ची कॉपी पाहिजे आणि सदर FIR जर समजा लोकल लँग्वेजमध्ये असेल तर ती कंपनी कोलकाताची आहे, त्यांना ती ट्रान्सलेट करून हवी आहे। ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना ती सदर गोष्ट कळवली। त्याच्यात समजा अनवधानाने कुठे जो गैरसमज झाला आहे किंवा आम्ही मराठीचा कुठेही अपमान केलेला नाही आणि जर असं असेल तर आम्ही त्याच्याबद्दल माफी मागतो। तुमच्याकडे किती वेळा तो अर्जदार जो लहान भाऊ किती वेळा काल आला होता का? काल आला होता। काल त्याच्या हातात अर्ज होता, तुम्ही त्याचा अर्ज तपासला होता आपल्या हातात घेऊन? हो सर। मग काल स्वीकारला का नाही तुम्ही? सर, त्यांना सांगितलं ना, जर समजा त्यांनी FIR ची ती ट्रान्सलेटेड कॉपी, आम्ही तसा अर्ज पाठवायला तयार होतो, पण तो पाठवल्यानंतर परत त्याच्यामध्ये क्वेरी निघून त्यांना सदर क्लेम मिळास वेळ झाला असता, अजून ती प्रोसिजर डिले झाली असती, त्याच्यासाठी जबाबदार आम्हीच राहिलो असतो। म्हणून आम्ही त्यांना सुचवलं की जर समजा ती ट्रान्सलेटेड कॉपी दिली तर त्यांना विदिन टाइम त्यांचा क्लेम अमाऊंट आम्ही त्यांच्या हातात सुपूर्द केला असता। आता तुम्ही स्वीकारता त्यांचा अर्ज आणि करताय? नाही, आम्ही त्यांचा अर्ज आताही स्वीकारायला तयार आहोत। आम्ही त्यांना फोनही केलेला आहे। ते सध्या त्यांच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे परत बाहेरगावी आहेत। ते आल्यावर त्यांना आम्ही बँकेत बोलवून अर्ज त्यांचा झालेल्या कृतीबद्दल दिलगिरी बँक व्यक्त करते। हो, आम्ही ठीक आहे। आम्ही आमच्यामुळे जो त्यांना समजा अनधानाने त्रास झाला असेल त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो। पण या सगळ्यामध्ये एक महत्वाचा विषय, अशी इन्शुरन्स कंपनी की जिथे महाराष्ट्र पोलिसांचा FIRच मराठीत चालत नाही, अशा नाही सर, कंपनी त्याच्याबद्दल आम्ही ठरवणारे म्हणजे नाही आहे ना। ही पॉलिसी जी आहे ही म्हणजे पूर्ण ऑल इंडिया एक पॉलिसी आहे युनियन बँकेची, नॅशनल इन्शुरन्सची। त्या कंपनीच्या तरतुदी आहेत। आम्ही याच्यात म्हणजे बँकेचा रोल फक्त त्यांना कागद पोहोचवणे आहे। तामिळनाडू गेल्यावर सुद्धा हाच नियम आहे जो सर, हा फॉर्म ऑल इंडियाचा आहे ना सर, माझा काहीच नाही याच्यात। आमचा म्हणजे फक्त महाराष्ट्रात असं करायचं काही असं हे नाही। बरं, एक प्रश्न असा उपस्थित होतो, बँकेचा आणि पोलिसांचा रोज संबंध येतो, रोज FIR तुम्हाला तुमच्याकडे येत असतात, सायबर फ्रॉड्स किंवा चोऱ्या होत असतात, ATM मध्ये होतात। तर या सगळ्या प्रकरणांमध्ये रोज जे तुम्ही FIR स्वीकारता ते मराठीत स्वीकारता? हो सर, जे जसे आहेत बिलकुल तिथे मराठीचा म्हणजे असा काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला, कारण आम्ही स्वतः मराठी माणसं आहोत, इथेच नागपुरात शिकलेले आणि राहिलेले आहोत, त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही सर। आमच्या कलकत्त्याची कंपनीचं पूर्ण नाव काय सर? नॅशनल इन्शुरन्स कंपनी। बरं, हे महाराष्ट्र या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते नेते आलेले आहेत, त्यांना तुम्ही माफी मागितली आहे का? आणि त्यांचा जे आक्षेप होता तो दूर केला आहे का? आता स्थिती काय आहे बँकेच्या वतीने? मी पहिली गोष्ट, मी मराठीचा कुठेच काही म्हणजे अपमान केलेला नाही आहे। मी माझ्याकडनं, मी अजूनही सांगतो आहे,
गैरसमज झाल्यामुळे समजा होऊ शकते की समोरच्या व्यक्तीला जो त्रास झाला मी त्याच्याबद्दल अजूनही माफी मागतो आहे, किंवा होऊ शकते आम्ही त्यांना अजून लवकर मदत करायला पाहिजे होती त्याच्याबद्दल. हिंदी में जानना चाहेंगे क्या